तर मविया आणि मनसेचा संयुक्त मोर्चा थेट जाते चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, खरं तर काही तासच शिल्लक आहेत, 9:18 आता अशी बातमी मिळतेय। राज ठाकरे बरोबर 10 वाजता मोर्चा करता लोकलना प्रवासा करता म्हणून शिवतीर्थावरून निघतील, पण या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचं कळतंय। काय या सगळ्याचा अर्थ लावायचा? निश्चितच लागवी, कारण या आधीचे जर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश पाहिले असतील तर आझाद मैदान हे मुंबईतील एकमेव ठिकाण दिलेलं आहे ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकता। तुम्हाला दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा काढायला परवानगी नसते, त्यामुळे जर तुम्ही एखादा मोर्चा दक्षिण मुंबईत घेऊन आला तर त्याला कधीच पोलिसांनी आतापर्यंत परवानगी दिली नाही। मग तो मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा वेगवेगळे कामगारांचे लाल बावट्याचे मोर्चे असतील, आदिवासींचा मोर्चा असेल, शेतकऱ्यांचा मोर्चा असेल, जे आयोजक असतात त्यापैकी 5 आयोजकांवरती पोलिसांकडून, आझाद मैदान पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो। हाच प्रकार आजही पाहायला मिळेल। रितसर परवानगी अर्ज प्रत्येक आंदोलक असतात, संघटना असतात, पक्ष असतात, ते करत असतात, मात्र मुंबई पोलिसांकडून कधीही अशा प्रकारची परवानगी दिली जात नाही। अर्थातच उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे आजही अशाच प्रकारे विरोधकांनी मोर्चाची हाक दिलेली आहे, त्यासाठी परवानगी अर्ज देखील त्यांनी सादर केला होता, मात्र मुंबई पोलिसांनी हा अर्ज फेटाळला देखील नाहीये आणि त्यांना परवानगी देखील दिलेली नाहीये। त्यामुळे आजचा मोर्चा हा निघणारच आहे। संपूर्ण बंदोबस्त पोलीस लावला जाईल, मात्र त्यानंतर आयोजकांवरती गुन्हा दाखल केला जाईल आणि अर्थातच हे जे आंदोलनाचे गुन्हे असतात ते वारंवार वेगवेगळ्या प्रकारे शासन निर्णय जारी करून रद्दही केले जातात। त्यामुळे ही औपचारिकता असेल परवानगी न देण्याची, मात्र मोर्चा हा निघणारच आहे, त्यावरती विरोधक ठाम आहेत। निश्चित निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।